हॅलो नमस्कार, मी सारिका पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा दिवाळीच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे फराळ वगैरे बनवायचा होता आणि मी आईकडे गेलेले होते आणि फराळ काही बनवलेला वगैरे नव्हता। म्हटलं चला मी आणि माझी आत्या मिळून दोघी बनवणार होतो। तर इथे ना भाजक्या पोळ्यांना फोडणी द्यायची होती, जे की माझ्याकडनं स्किप झालं। फोडणी द्यायचं तेवढं स्किप झालं। मला वाटलं व्हिडिओ शूट होतोय, पण ॲक्च्युली ते झालंच नाही आणि ते डायरेक्टली तुम्हाला हे पोह्यामध्ये मिसळताना तुम्हाला फोडणी दिसते आणि आत्या म्हणते की मी पूर्ण मिक्स करून घेते, तू बाकीचं आवरून घे। मी साईडचा सगळा पसारा आवरून घेतला आणि म्हटलं चला आता बघूया कसा झाला आहे चिवडा नेमका। ते मी अगोदर व्हिडिओ लावलेला होता, पण कसं झालं काय माहिती, ते शूटच झालेलं नाही फोडणी वगैरे देते वेळेस। म्हटलं चला असो, तर सगळ्या ताईंना तर चिवडा येतोच, म्हटलं चला तेवढं काय दाखवण्यात विशेष नाही आहे। तरी पण पुढचं दाखवून घेऊया म्हटलं कसं झालं आहे काय नाही। ते पूर्ण आत्ता इथं मिक्स करून घेते चिवडा आणि आत खोलपर्यंत जातच नव्हतं ना, तर तो झाऱ्या म्हणलं चला आता एक कापड घेऊन असं पूर्ण मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळीकडं चटणी सगळा मसाला वगैरे लागून जाईल। म्हणून मी असं पूर्ण असं हलवून घेत होते पातेल्याला आणि बघूया म्हटलं कसा होते काय नाही चिवडा। त्याला म्हटलं थोड्या वेळ मी पण ह्याच्यानं करून बघते, झाऱ्यानं झालं ते झाला आणि पूर्ण ह्याला लागून गेला मस्त असं सगळीकडं मसाला वगैरे लागलेला होता आणि म्हटलं चला आता चेक करून बघूया नेमकं झालं आहे तरी कसा। अगोदर म्हटलं त्याला तू खाऊन बघ कसं झालं आहे ते सांग, म्हणजे मला त्यामध्ये मीठ वगैरे ॲड करायचं कळतं। आणि मी पण थोडंसं खाल्लं तर थोडं मीठ कमी होतं, म्हणून मी नंतर थोडंसं वरतून टाकलं पण आणि पुन्हा एकदा मिक्स करून पण घेतलं। कारण कसं आहे ना, नंतर मीठ जर कमी झालं तर चिवडा खूपच तिखट लागतो, त्यामुळं मिठाचं प्रमाण आणि तिखटाचं प्रमाण तेवढं चांगलं पाहिजे समप्रमाणात। आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं। आज आम्ही चिवडाच बनवला आणि बाकीचं फराळाचं बनवायचं होतं, म्हटलं चला तर नंतर बनवूया। आईच्यानं काही करणंच झालेलं नव्हतं चिवडा वगैरे, म्हटलं चला आम्ही दोन्हीकडून करून घेऊया, जास्त काही वेळ लागणार नाही दोघी केल्यामुळं आणि एकदम फटाफट होऊन गेला चिवड्याला। फक्त एकदाची फोडणी दिली ना, बाकीच्या जास्त वेळ लागत नाही मिक्स करायला। आणि इथं पूर्ण किचन ओटा, म्हणजे किचन तर ओटा नाही आहे, पूर्ण गॅसची शेगडी क्लीन करून घेतली आणि आत्या म्हटली की तू इथला पसारा आवरून घे, मी झाडून काढते। आणि मी थोडाफार होता पसारा ते आवरून घेतला आणि आत्यानी नंतर झाडून पण काढलं, पूर्ण स्वच्छ करून घेतलं। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा।